बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते। फडणवीसांना नागपूरकर म्हणणारा राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर मुंबई माझी कर्मभूमी असल्याचंही फडणवीसांचं विधान। देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांची जन्मभूमी काढू नये, फडणवीसांनी आधी अण्णामलाईच्या वक्तव्यावर भूमिका मांडावी, संजय राऊतांची टीका। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। तर नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरायला पाहिजे, उद्धव ठाकरेंचाही निशाणा। उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं, 3000 रुपये देण्यास तयार, फडणवीसांचं आव्हान। मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं विधान आणि या विधानानं वाद। एका मुलाखतीत मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख। मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही। पुन्हा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला तर गाठ मराठी माणसाशी, ठाकरेंच्या सेनेचे नेते अखिल चित्रेंकडून टीका। पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित, पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री, तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचंही आश्वासन। IIT मुंबईमध्ये परमवृद्ध अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटिंग आता सुविधेचं उद्घाटन, तर AI बायोटेक्नॉलॉजी स्टार्टअप्सना यामुळे चालना मिळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर शाईऐवजी आता मार्कर पेन वापरणार, विशेष मार्कर पेन 2 दिवसात केंद्र प्रमुखांना देणार। नाशिकमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचं आगमन, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पक्षप्रेमींसाठी ही पर्वणी।